लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार जून महिन्याचे पैसे. नागपूर जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये आता जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आत्ताची सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणीला आतापर्यंत एकूण 16,500 रुपयाचं गिफ्ट लाडकी बहीण योजनेमार्फत मिळालेलं आहे आणि त्यामध्ये आता 1,500 रुपयाचं गिफ्ट असणार आहे. ते असणार आहे जून महिन्याचं. म्हणजे लाडक्या बहिणीला एकूण आता 18,000 रुपये मिळणार आहेत. आणि जर लाडक्या बहिणीला आता 12व्या हप्त्यासोबत 13व्या हप्त्याचं सुद्धा वाटप केलं, दोन्ही गिफ्ट एकत्र दिले, तर लाडक्या बहिणीला मिळणारी जी रक्कम आहे या रकमेमध्ये वाढ होणार आहे. 16,500 प्लस थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे थेट लाडक्या बहिणीला 19,500 रुपयेचं टोटल गिफ्ट दिलं जाणार आहे. अशी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आज समोर आलेली आहे. आणि ही ऑथेंटिक बातमी, ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजना पैठणी साडी गिव्ह अवे. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. पैठणी साडी वाटप, पैठणी साडी वाटप. आणि ही पैठणी साडी वाटप होणार आहे. एक नाही तर दोन पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. आपल्याच आवडत्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या 2 पैठणी साड्यांचा गिव्ह अवे केला जाणार आहे. अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या, अत्यंत दर्जेदार अशा अतिशय चांगल्या प्रीमियम क्वालिटीच्या पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. परंतु कधी केल्या जाणार आहेत, मग या पैठणी साडी कोण जिंकणार, कसं जिंकणार, कोणाला मिळणार, आता त्याविषयी माहिती सांगतो. तर सर्वात पहिली गोष्ट, एकूण ज्या पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत त्या वाटप केल्या जाणार आहेत 2 पैठणी साड्या. आणि या दिल्या जाणार आहेत आपल्याच आवडत्या मराठी अनिकेत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर बघा, पैठणी साडी मिळणार आहे लकी विनरला. 2 टोटल लकी विनर असतील. तुम्हाला फक्त या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 200K पूर्ण होतील, म्हणजेच 2 लाख सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली पूर्ण होईल, कंप्लीट होईल, टप्पा कंप्लीट होईल, त्याच दिवशी पैठणी साडीचा गिव्ह अवे केला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचेल व ते सुद्धा जिंकू शकतात पैठणी साडी. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांना सुद्धा माहिती मिळेल, अपडेट मिळेल. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात A to Z अपडेट्स तुम्हाला आपल्या या मराठी अनिकेत युट्यूब चॅनलवरती दिल्या जातात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबून नक्की चॅनलशी कनेक्ट व्हा. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळणार आहे, हे तर कन्फर्म झालेलं आहे. मग या 12व्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणीला 13वा हप्ता मिळणार का? बघा, 12वा हप्ता असणार आहे जून महिन्याचा, 13वा हप्ता तर असणार आहे जुलै महिन्याचा. मग लाडक्या बहिणीला डबल मेसेज येणार का? डबल पैसे येणार का? 2 गिफ्ट एक साथ मिळणार का? महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र वाटप केले जाणार का? डबल मेसेज येणार का? 1,500 ऐवजी 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये जमा होणार का? अशा प्रकारे 1,500चा जून महिन्याचा मेसेज, जुलै महिन्याचा मेसेज, दोन्ही मेसेज एकत्र येणार का? 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता दिला जाऊ शकतो का? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की बघा, सध्या जून महिना सुरू आहे आणि जून महिना संपायला अगदी काही दिवस शिल्लक आहेत. जवळपास 12-13 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे 12-13 दिवस शिल्लक असल्यामुळे जुलै महिना परत सुरू होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. ठीक आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींचे काही प्रश्न आहेत. आता ते प्रश्न काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यातील पहिला जो प्रश्न आहे, कॉमन प्रश्न आहे की दादा, आम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता आला नाही, आता याचं कारण काय आहे? तर बघा, पहिली गोष्ट, हप्ता न येण्याचं. मग 10वा हप्ता असेल, 11वा हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळाले नसतील. ठीक आहे. कोणत्याही हप्त्याचे तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर त्याचं काय कारण असू शकतं? आता बघा, पहिली गोष्ट, पैसे कोणाला मिळतात ते पहिलं समजून घेऊया. ठीक आहे. तर बघा, पहिली गोष्ट, पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला मिळतात? तर ज्या महिला पात्र आहेत योजनेसाठी अशा महिलांना पैसे मिळतात. दुसरी गोष्ट,
ज्या महिला या योजनेच्या निकषमध्ये बसतायत, सर्व अटीमध्ये बसतायत, अशा महिलांना पैसे मिळतात. आता जर तुम्ही हे 2 पॉईंट क्लिअर करत असाल, तुम्ही पात्र सुद्धा असाल योजनेसाठी, अटीमध्ये सुद्धा बसत असाल, मग तरी सुद्धा तुम्हाला पैसे का आले नसतील, म्हणजे तुम्हाला याच्या आधीचे हप्त्याचे पैसे आले असतील, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्चचे पैसे आले असतील, परंतु तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे जर आले नसतील, तर याचं काय कारण असेल? एक तर तुमची बँकेची केवायसी कंप्लीट नसेल, किंवा तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक नसेल, हे प्रमुख कारण असू शकतं. त्यामुळे जर तुमची बँकेची केवायसी केवायसीला आली असेल, तर केवायसी करून घ्या. मग तुमचं बँक सेव्हिंग स्टेटस जो इनएक्टिव्ह मध्ये आहे तो ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट होईल आणि तुम्हाला सुद्धा रेग्युलर पैसे मिळतील. आता बघा, ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता आला नाही, आता थोडक्यात सांगतो, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता आला नाही, मे महिन्याचा 11वा हप्ता आला नाही, तर त्या बहिणींना 12व्या हप्त्यासोबत दोन्ही हप्त्याचे पैसे मिळतील. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ठीक आहे, मग तुम्हाला पैसे येतील. तुम्ही योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला पैसे येतील. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अनेक बहिणींनी प्रश्न विचारला आहे की गॅसचे 830 रुपये कधी मिळणार? म्हणजे बघा, लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सुद्धा लाभ दिला जातो आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर दिले जातात. त्यापैकी पहिल्या गॅसचे पैसे मिळाले, दुसऱ्या गॅसचे पैसे म्हणजे दुसऱ्या गॅसचे 830 रुपये कधी मिळणार? तर बघा, लवकरच हे पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीला जो लाभ मिळतो तो मिळतो 2490 रुपयाचा. 803 चे 3 गॅस सिलेंडर दिले जातात, म्हणजे दर वर्षाला 2490 रुपये लाडक्या बहिणीला मिळत असतात. ठीक आहे. अन्नपूर्णा योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा लाभ मिळतो. तुम्हाला अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजेच गॅसचे पैसे आता लवकरच मिळणार आहेत, लवकरच दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना, पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न असा आहे की जून हप्त्याचे पैसे अजून आले नाहीत. जून हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आमच्या मोबाईलवरती अजून आलेला नाही. तर बघा, तुम्हाला मेसेज आणि पैसे कसे येतील, कारण की अजूनपर्यंत पैसे ट्रान्सफर केले नाहीत, ही गोष्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. बघा, जून महिन्याचे पैसे अजून ट्रान्सफर केले नाहीत, म्हणजे राज्य सरकारने निधी अजून महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केलेला नाहीये. त्यामुळे पैसे तुमच्याकडे अजून ट्रान्सफर झालेले नाही, त्यामुळे अजून तुम्हाला जूनच्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत, मेसेज आलेले नाही, म्हणजे अजूनपर्यंत एकाही महिलेला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये. ठीक आहे. आता बघा, पैसे पडण्यास आता खरी सुरुवात होणार आहे, पण कधी होणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर अनेक बहिणींना पाठीमागचा जो हप्ता मिळाला, मे महिन्याचा जो हप्ता मिळाला 5 जूनच्या दरम्यान, ठीक आहे, तर हा जो हप्त्याचे पैसे मिळाले ते अनेक बहिणींना मिळालेले नाहीत. तर तुम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे की नाही. जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल तरी कमेंटमध्ये येस करा, जर नसेल मिळाला तर कमेंटमध्ये नो टाका, जेणेकरून आम्हाला समजेल की किती लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे, किती लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, या संदर्भात आम्हाला माहिती मिळेल. ठीक आहे. आता बघा, पुढची अपडेट, लाडकी बहीण योजना, त्यानंतर पुढची अपडेट. आता बघा, किती बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये त्या संदर्भात आपल्याकडे आकडेवारी समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही. आता हप्ता न येण्याचं एकच कारण आहे, असं नाही की 4-5 कारण आहेत, एकच कारण आहे. ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते मिळत होते, म्हणजे पहिला हप्ता मिळाला, दुसरा मिळाला, तिसरा मिळाला, चौथा मिळाला, 5वा हप्ता मिळाला, 6वा हप्ता मिळाला, 7वा मिळाला, 8वा मिळाला, 9वा हप्ता, 10वा हप्ता, 11वा, परंतु 11वा हप्ताच मिळाला नाही, म्हणजे मेचा 11वा हप्ता लाडक्या बहिणीला मिळाला नाही. त्याचं एकमेव कारण काय आहे? अशी जवळपास आकडेवारी समोर आलेली आहे की 5 लाख महिला अशा आहेत ज्यांना मे महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. आता याचं कारण काय आहे? तर बघा, आताची सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट, 5 लाख महिलांना मे महिन्याचा हप्ता आला नाही. तर बघा, सर्व अटीमध्ये या महिला पात्र आहेत, निकषमध्ये सुद्धा पात्र आहेत. मग असं काय कारण आहे की सर्व गोष्टीमध्ये या बसत आहेत तरी सुद्धा पैसे का आले नाहीत? तर त्याचं कारण असं आहे, एकच कारण आहे, आणि विशेष म्हणजे एकमेव कारण आहे. आणि ते जे एकमेव कारण आहे ते एकमेव कारण असं आहे, आता आपण ते पाहूया. तर बघा, ते कारण असं आहे की बँक अकाउंट केवायसी ला आलेलं आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे बँक अकाउंट तुमचं केवायसी ला आलं तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळत नाहीत. बँकेची केवायसी कंप्लीट असेल तरच तुमच्या खात्यावरती कोणते पण पेमेंट असू द्या, कोणते पण हप्त्याचे पैसे असू द्या, ते जमा होतात, कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. त्यामुळे तुमचं आधार संलग्न बँकेशी खातं असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच की बँक अकाउंटची पुन्हा एकदा तुम्हाला केवायसी करायची आहे. केवायसी नसल्यामुळे आधार सीडिंग इनऍक्टिव्हेट करण्यात आले आहे, त्यामुळे डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत. ठीक आहे, आता तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना खुशखबर.
तर बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी महिलांना आश्वासन दिलं होतं, लाडक्या बहिणींना खुशखबर दिली होती की निवडणूक दरम्यान त्यांनी घोषणा केली होती की माझ्या लाडक्या बहिणीला आता आम्ही 1500 रुपये देत आहोत, 1500चे 2100 करू, 2100चे 2500 करू आणि 2500चे 3000 करू आणि पुढे ती रक्कम वाढतच जाईल असा त्यांनी शब्द दिला होता, असं त्यांनी वचन दिलं होतं. मग आता लाडक्या बहिणी प्रतीक्षामध्ये आहेत की आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार, म्हणजे 1500 रुपयाचे 2100 रुपये कधी होणार. ठीक आहे, तर त्या संदर्भात खुशखबर अशी आहे की लवकरच तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. महायुती सरकार सर्व महिलांना 2100 रुपये देणार आहे. महायुती सरकार 5 वर्ष सत्तेमध्ये आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. 12व्या हप्त्याचं गिफ्ट आता तयार आहे आणि हे गिफ्ट आता बहिणींना लवकरच देण्यात येणार आहे, अशी माहिती महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहे. त्यामुळे जून महिन्याचे पैसे आता लगेच बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, अशी मोठी बातमी समोर आलेली आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यामधील हे सर्व जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये 6 विभाग आहेत. अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग आणि टोटल 36 जिल्हे. या सर्व जिल्ह्यामध्ये आता 12वा हप्ता जमा होणार आहे. एकही बहीण 12व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही. आता बघा, 12वा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे. आता कोणत्या महिला आहेत, ज्या महिला पात्रतेमध्ये बसतील, आता कोणत्या पात्रता आहेत 12व्या हप्त्यासाठी ते आपण पाहूया. ज्या महिला या पात्रतेमध्ये बसतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आता आपण अपडेट पाहूया की नक्की 12वा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे. तर बघा, अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या मध्ये असणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, अर्जदार महिलेचे बँक खात्याची डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे. ही दुसरी इम्पॉर्टंट पात्रतेसाठी असणारी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. चौथी गोष्ट, अर्जदार महिलेच्या परिवारामध्ये 4 चाकी वाहन नसावे. ट्रॅक्टर असेल तर चालेल, पण दुसरे कोणती 4 व्हीलर तुमच्याकडे नसायला पाहिजे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, अर्जदार महिलेच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीवर नसावं. अर्जदार महिलेला आतापर्यंत पूर्ण 11 हप्त्याचा लाभ प्राप्त झालेला असावा. तर बघा, टोटल ह्या 6 पात्रताच्या अटी आहेत. जर तुम्ही यामध्ये बसत असाल तरच तुम्हाला 12वा हप्ता मिळणार आहे. ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर बघा पुढची अपडेट, लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट. तर बघा, 12वा हप्ता आता वाटप होणार आहे. आता भरपूर महिलांना प्रश्न होता की आमचं नाव यादीमधून वगळलं तर नाही ना, आम्हाला 12वा हप्ता मिळणार की नाही मिळणार. तर बघा, तुम्ही तुमचं ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता. तर बघा, 12व्या हप्ता वाटप संदर्भातील ऑनलाईन स्टेटस कसं चेक करायचं, आता आपण ते तुम्हाला अपडेट सांगतो. खूप सोपी पद्धत आहे. तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. त्यानंतर होम पेजवर अर्जदार लॉग इन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता पुढची स्टेप आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी ही स्पेशल अपडेट आहे, स्पेशल खुशखबर आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, त्यानंतर आपला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. कॅप्चा म्हणजे त्या ठिकाणी जे काही तुम्हाला कॅपिटल, स्मॉल किंवा लिटरमध्ये जे काही दिलं असेल ते ॲज इट इज तुम्हाला टाईप करायचं असतं. त्यानंतर पेमेंट स्टेटस ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, त्यानंतर तुम्हाला जे विचारले की माहिती पूर्ण करणे, योग्यता भरायची आहे. त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून आपले ऑनलाईन स्टेटस तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन स्टेटस पाहू शकता. आता तुम्हाला समजलं असेल. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला अपात्र होत आहेत. याची अनेक कारणे आहेत. तर कोणत्या महिला अपात्र झाल्या आहेत, किती महिला अपात्र होत आहेत, आता त्याची यादी समोर आलेली आहे. तर बघा, महिलांची यादी जाहीर झालेली आहे. तर ती यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ज्या महिला ह्या सरकारी योजनेचा लाभ घेतात तसेच संजय गांधी निराधार योजनेमध्ये 2 लाख महिला आणि नमो शेतकरी योजनेमध्ये 7,70,000 महिला आहेत. या महिलांची या महिलांची यादी समोर आलेली आहे.
त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत, तर बघा सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिला, त्यामध्ये 2630 महिला या अगोदर अपात्र झाल्या होत्या. त्यामध्ये अजून पण सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे अजून महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर बघा काही महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि अजून पण अर्जाची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे यामधून सुद्धा अनेक महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत, ज्यांनी निकषाच्या बाहेर जाऊन ज्या महिला लाभ घेत आहेत, अशा महिला या योजनेतून वगळण्यात येऊ शकतात आणि त्या महिलांना पुढील लाभ मिळणार नाही. ठीक आहे. तर बघा जून महिन्याचं हे कॅलेंडर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आज तारीख आहे 17 जून आणि हा महिना आहे 30 दिवसांचा. फक्त 13 दिवस उरले आहेत, 12-13 दिवस उरले आहेत जून महिना संपण्यासाठी आणि या 12-13 दिवसाच्या कालावधीमध्येच तुम्हाला 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना फक्त किंवा महाराष्ट्र राज्यातील महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी नवीन योजना काही आलेल्या आहेत. या योजनांचा सुद्धा तुम्ही जर महाराष्ट्र राज्यातील महिला असाल तर या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ मिळवू शकता. तर त्या नवीन योजना कोणत्या आहेत त्याविषयी तुम्हाला आता सविस्तर माहिती सांगतो. तर बघा पहिली योजना आहे, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, पहिली योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. तर या योजनेमधून काय लाभ मिळतो, तर बघा ही जी योजना आहे ही गरीब आणि गरजू महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी या योजनेतून लाभ मिळत असतो. या योजनेसाठी पात्र मुलींना प्रति महिना हप्ता म्हणून लाभ मिळत असतो. दुसरी योजना आहे लेक लाडकी योजना. ठीक आहे. तर बघा महिला तिच्या सहायता गटातील महिलांसाठी ही आर्थिक सहायता निधी राज्य सरकार त्या महिलांना प्रदान करते. उदाहरणार्थ लखपती दीदी योजनेमध्ये जवळपास राज्य सरकारचे धोरण आहे की एक लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याची त्यांची सुरुवात झाली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची योजना आहे विश्वकर्मा योजना. तर बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ही कौशल्य विकासासाठी आर्थिक मदत मिळत असते. या स्वरूपामध्ये विश्वकर्मा योजनेमध्ये महिलांना लाभ मिळत असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढची योजना आहे जी महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी योजना आहे. आता त्या योजनेविषयी तुम्हाला अपडेट सांगतो. तर बघा महाराष्ट्रातील महिलांसाठी एक स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी किंवा तिच्या कुटुंबातील आर्थिक मदतीसाठी कर्जाच्या रूपामध्ये मुद्रा लोन योजना मिळते. स्टँड अप इंडिया या योजनेमध्ये महिलांना नवीन उद्योग उभारण्यासाठी कर्ज म्हणून सुविधा मिळते. लाडकी बहीण लोन योजना. तर बघा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की पात्र महिलांना जवळपास 30 ते 40 हजारापर्यंत कर्ज देखील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तर या योजनेमधून बघा लाडक्या बहिणींना सुद्धा आता कर्ज मिळणार आहे, जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात व त्यांच्या पायावरती उभ्या राहू शकतात. या संदर्भात घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली आहे. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जो 12वा तुम्हाला हप्ता मिळणार आहे, आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. मग 12वा हप्ता नक्की 1500 मिळणार की 2100 मिळणार की 2500 मिळणार की 3000 मिळणार, या प्रश्नाचं उत्तर आहे 12वा जो हप्ता आहे तो तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. ठीक आहे. 1500 रुपयेच मिळणार आहे, कारण की अजूनपर्यंत 2100 रुपये देण्याबाबत घोषणा नाही. मग 2100 बाबतच घोषणा नाही तर 2500चा तर प्रश्न उठत नाही, 3000चा पण प्रश्न या ठिकाणी दिसतच नाही, कारण की अजूनपर्यंत 2100 रुपये तुम्हाला दिलेले नाहीयेत. त्यामुळे बघा तुम्हाला आता 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या रकमेमध्ये 1500 मध्ये 600 रुपयाची वाढ करून तुम्हाला थेट 2100 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. अशी मोठी बातमी, ऑथेंटिक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडकी बहीण योजनेचा 11वा जो हप्ता होता तो वितरण झालेला आहे. वितरण प्रक्रिया पार पडलेली आहे. परंतु वितरण होण्याआधी या ठिकाणी प्रोसेस कशा प्रकारे झाली 11व्या हप्त्याची, आता तशीच प्रोसेस 12व्या हप्त्या संदर्भात होणार आहे. म्हणजे 11वा हप्ता वाटप होण्या अगोदर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती किंवा ट्विटर अकाउंटवरती त्यांनी पोस्ट करत माहिती दिली होती की मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू होते आणि 1-2 दिवसात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्याच पद्धतीने जसं 11व्या हप्त्यासाठी ट्विट केलं त्याच प्रकारे 12व्या हप्त्यासाठी सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम ट्विट करून माहिती देणार आहेत आणि त्यानंतरच तारीख फिक्स होणार आहे. 11व्या हप्त्याची तारीख फिक्स काय होती, तर बघा 5 जूनला गुरुवार, 6 जूनला शुक्रवार आणि 7 जून शनिवार या 3 दिवशी फिक्स तारीख होती आणि या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये 100% सर्व लाडक्या बहिणींना
11व्या हप्त्याचे पैसे त्यावेळेसच मिळाले होते. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची लेटेस्ट अपडेट. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात आजपासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित वाचलं असेल तर बघा आधार लिंक्ड बँक खात्यात म्हणजे जर तुमचं बँक खातं आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला 11वाच हप्ता काय 12वा 13वा कुठलाच हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुमचा आधार बँकेसोबत लिंक ठेवा. अशा प्रकारे त्यांनी ट्विट केलं होतं आणि त्यानंतर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्याच प्रकारे आता 12व्या हप्त्यासंदर्भात होणार आहे. आता बघा अनेक बहिणी विचारत होत्या लाडकी बहीण योजना बंद होणार का? लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार. लाडक्या बहिणीला महायुती सरकार देणार 5 वर्ष लाभ, दर महिन्याला देणार 1500 रुपयाचा लाभ आणि भविष्यामध्ये काही दिवसातच लवकरच 2100 रुपये देणार आहे असा शब्द महायुती सरकारने दिलेला आहे. तर बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो तुम्हाला 5 वर्ष मिळणार आहे कारण की महायुती सरकार 5 वर्ष सत्तेमध्ये असणार आहे. हा शब्द महायुती सरकारने दिलेला आहे. नेतृत्व असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. डबल इंजिनचं हे सरकार महायुती सरकार तुम्हाला 5 वर्ष लाडकी बहीण योजनेतून लाभ देतच राहणार आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कोणत्याही तुम्ही अफवांवरती विश्वास ठेवू नका अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 4-5 वर्षासाठी लागणाऱ्या पैशाचा बंदोबस्त सरकारने करून ठेवला आहे असं त्यांनी माहिती दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. म्हणजे आमचं सरकार पैसे देणार आहे, पैसे जनतेकडून घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 5 वर्ष लाभ हा मिळतच राहणार आहे. आता बघा महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेली आहे. तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये आर्थिक परिस्थिती सुधारली की 100% मिळणार आहेत. हे या ठिकाणी फिक्स झालेले आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे. पैसे जमा होण्यासाठी प्रोसेस कशा प्रकारे असणार? सर्वात पहिल्यांदा बघा सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी पैसे जमा करताना सुरुवातीला 100 ते 150 महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. कारण की सुरुवातीला चेकिंग होतं आणि त्यानंतरच पैसे सर्व बाकीच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला ती प्रोसेस होणार. सुरुवातीला 100 ते 150 महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार. मोबाईलवरती SMS पडायला सुरुवात होणार आणि टप्प्याटप्प्याने सर्व महिलांच्या खात्यामध्ये 12व्या हप्त्याचे 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा झाल्याचा अशा प्रकारे सर्वच महिलांच्या बँक खात्यावरती मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे व सर्वच बहिणींना हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा काही महिलांना त्यावेळेस 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. काही महिलांना 1500 मिळतील. तर बघा ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल अशा महिलांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाहीये. आधार कार्ड लिंक नसेल. ठीक आहे. KYC कंप्लीट नसेल. ज्या महिलांचं सर्व ओके आहे अशा महिलांना 100% 1500 रुपये 12व्या हप्त्याचे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट आणि नवीन अपडेट अशी आलेली आहे की प्रति महिला 1500 रुपये प्लस 830 रुपये गॅसचे वाटप करण्याचा निर्णय होणार आहे. लवकरच याची नवीन यादी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये हा लाभ वितरित केला जाणार आहे. त्यानंतर पुढची अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवीन मोठा निर्णय करण्यात आलेला आहे. नवीन GR येणार आहे. बघा 5 वर्ष महायुती सरकार सत्तेमध्ये आहे. त्यामुळे बघा तुम्हाला 5 वर्षामध्ये लवकरच 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत व बोनस हप्ता असणार आहे. म्हणजे सध्या तुम्हाला 1500 रुपये मिळतात आणि या रकमेमध्ये बोनस हप्ता 600 रुपयाचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता लवकरच मिळणार आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींना लवकरच देणार आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेचा जो 12वा हप्ता आहे तो फक्त ज्या महिला या 4 नियम फॉलो करतील त्यांनाच मिळणार आहे. तर पहिला जो नियम आहे तो नियम आहे की ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, बँकेची KYC ऍक्टिव्ह आहे, लिंक आहे, ओके आहे, तरच त्या महिलांना लाभ मिळणार आहे. दुसरी गोष्ट ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, ज्या महिला 21 ते 65 वयाच्या मध्ये त्यांचं एज आहे अशाच बहिणींना हा लाभ मिळणार आहे. ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत नाहीत अशाच बहिणींना हा लाभ मिळणार आहे. तसेच तिसरी गोष्ट ज्या महिलांकडे 4 व्हीलर आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही. ठीक आहे. त्यानंतर चौथी गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे
ती म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न, तसेच तुम्ही सर्व नियम व अटीमध्ये जर बसत असाल, तुमचा फॉर्म मंजूर असेल आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी शर्ती निकषमध्ये तुम्ही बसत असाल, तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे, तरच तुम्हाला 12वा हप्ता मिळणार आहे. जर तुम्ही या 4 चुका नाही केल्या तरच तुम्हाला 12वा हप्ता मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जर तुम्ही हे चारीच्या चारी नियम जर तुम्ही फॉलो करत असाल, तर तुम्हाला 12वा हप्ता मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला 100% 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. तर बघा, पहिली गोष्ट, 12वा हप्ता वाटप होताना सर्वात अगोदर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम ट्विट करून माहिती देणार आणि त्यानंतर मग सलग 3 दिवस पैशाचं वाटप चालणार. सलग 3 दिवस पैशांचा पाऊस पडणार. ठीक आहे, अशा प्रकारे आता 12व्या हप्त्याचं नियोजन असणार आहे. तर बघा, पहिला टप्पा आज असणार. तर बघा, म्हणजे पहिला टप्पा ज्या दिवशी त्या सांगतील त्याच्या दुसऱ्या दिवशी पहिला टप्पा असणार, की बाबा या तारखेपासून किंवा आजपासून 12व्या हप्त्याची जून महिन्याची प्रक्रिया किंवा वितरण प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत, असं त्यावेळेस ते ट्विट करून माहिती देतील. त्यानंतर मग पहिला टप्पा पहिल्या दिवशी असणार आणि मग त्या दिवशी होणार पहिला पाऊस. म्हणजे बघा, पहिला जो टप्पा असणार त्या दिवशी जवळपास लक्षामध्ये घ्या 30 ते 35% महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या दिवशी पैसे जमा होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा, दुसरा टप्पा दुसऱ्या दिवशी असणार, म्हणजे उद्या असणार दुसरा टप्पा आणि त्या दिवशी सुद्धा होणार पैशांचा पाऊस आणि सर्व महिला होणार खुश. आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा अनेक बहिणींना लाभ मिळणार आहे. जवळपास 30% महिलांना, 30 ते 35% महिलांना त्या दिवशी लाभ दिला जाणार असणार दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि अंतिम फायनल टप्पा असणार, तो टप्पा असणार तिसरा टप्पा आणि तो असणार परवाच्या दिवशी तिसरा टप्पा. त्या दिवशी सुद्धा होणार पैशांचा पाऊस. आणि या टप्प्यामध्ये 100% महिलांपैकी जेवढ्या पण राहिलेल्या महिला आहेत ज्यांना लाभ पहिल्या 2 टप्प्यामध्ये मिळाला नव्हता, राहिलेल्या सर्वच बहिणींना या टप्प्यामध्ये 100% फायनल टप्पा असणार, शेवटचा दिवस असणार, शेवटचं वाटप असणार. त्यामुळे राहिलेल्या सर्वच बहिणींना लाभ त्या दिवशी मिळणार असणार. ठीक आहे. आतापर्यंत बघा, लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले आहेत. तर बघा, ज्या बहिणींनी 6 हप्त्याचा लाभ मिळवला त्यांना 9,000 रुपये मिळाले. ज्या बहिणींनी 7 हप्त्याचा लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळवला त्यांना 7 हप्ते 10,500 रुपये मिळाले. ज्या बहिणींनी 8 हप्त्याचा लाभ मिळवला त्यांना 12,000 रुपये मिळाले. ज्या बहिणींनी 9 हप्त्याचा लाभ लाडकी बहीण योजनेतून मिळवला त्यांना 13,500 रुपये मिळाले. ज्या बहिणींनी 10 हप्त्याचा लाभ लाडकी बहीण योजनेतून मिळवला त्यांना 15,000 मिळाले. आणि ज्या बहिणींनी 11 हप्त्याचा लाभ मिळवला अशा बहिणींना 16,500 रुपये आतापर्यंत टोटल जमा झालेले आहेत. आणि आता ज्या बहिणी 12व्या हप्त्याचा सुद्धा लाभ मिळवणार, सर्वच्या सर्व हप्त्याचा लाभ मिळवणार अशा बहिणींना एकूण 18,000 रुपये रक्कम लाडकी बहीण योजनेमधून टोटल जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा जर 12वा हप्ता तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट बँकेची KYC पूर्ण करून घ्यावी लागेल. तसेच तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवावं लागेल, तरच तुम्हाला 12वा हप्ता मिळणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता महाराष्ट्र राज्यातील हे सर्व 36 जिल्हे आहेत, या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 1 नंबर पासून ते 36 जिल्ह्यापर्यंत यादी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवली आहे. तर या यादीनुसार पैसे वाटप होणार आहे टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये. बघा, 21 नंबरचा जिल्हा, त्यानंतर 30 नंबरचा जिल्हा, 36 नंबरचा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये 12वा हप्ता वितरित होणार आहे. एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. आणि 100% हे पैसे वाटप होणार आहेत. 100% तुमच्या खात्यावरती 12वा हप्ता जून महिन्याचा हप्ता आता जमा केला जाणार आहे. जून महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती अशा प्रकारचे मेसेज येणार आहेत. आणि समजा 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता दिला तर तुम्हाला डबल पैसे दिले जाणार आहेत. म्हणजे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. आता लाडक्या बहिणींनी कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याचे कारण नाही, कारण की आता 12वा हप्त्याचे पैसे जमा होण्यास 100% सुरुवात होणार आहे. आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये 12व्या हप्त्याचे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. मग तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, पोस्ट बँक असेल, SBI बँक असेल, HDFC बँकेचं अकाउंट असू द्या, सर्व बँकांमध्ये आता 12व्या हप्त्याचे पैसे वितरण होण्यास सुरुवात होत आहे. सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्टली डेट सांगतो कधीपर्यंत तुम्हाला 12व्या हप्त्याचे पैसे मिळतील. 12वा हप्ता म्हणजे तुम्हाला 12वा हप्ता जूनचा हप्ता असणार आहे. तारीख तुम्हाला सांगतो. तर बघा, सर्वात पहिल्यांदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम ट्विट करून माहिती देणार, त्यानंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार. आता ज्यावेळेस बघा 11वा हप्ता जमा झाला होता त्यावेळेस 5 जूनला
जून पासून 11व्या हप्त्याचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर जून महिन्याचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता कधी येईल याबद्दल सर्व महिलांना प्रतीक्षा आहे. तर बघा, ज्या महिलांना 11वा हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांना आता 11वा हप्ता आणि 12वा हप्ता यांचे दोन्ही मिळून एकत्रितपणे 3000 रुपये येण्याची शक्यता आहे. जून महिन्याचा हप्ता आता 2-4 दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 12व्या हप्त्याचे 1500 रुपये देण्यास आता सुरुवात होणार आहे. आता तुम्हाला डायरेक्टली अंतिम फायनल डेट सांगतो की तुम्हाला 12वा हप्ता कधी मिळेल. ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 12वा हप्ता 20 जून ते 25 जून दरम्यान जमा होईल.